नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर आजचा विषय असा होता की मी 2 दिवसापूर्वी आपले एक यूट्यूबर आहेत, औदुंबर गवारे दादा म्हणून आहेत. आणि मी त्यांचे शॉर्ट व्हिडिओज असतील किंवा कोणतेही म्हणजे पूर्ण व्हिडिओज वगैरे पाहते, खूप वर्षांपासून पाहते. हा एक काळ काळ होता म्हणजे की मी टिकटॉक वगैरे काय पाहिलं नाही, पण ते टिकटॉकपासून आहेत वगैरे वगैरे. तर त्यांचा एक व्हिडिओ होता आत्ता, तो मला वाटते त्यांनी मागच्या आठवड्यातच अपलोड केलेला आहे बहुतेक, आणि मी तो 2 दिवसापूर्वी पाहिला. तर त्यावर मला व्हिडिओ बनवायचाच होता. तर त्यांनी जो काही विषय मांडला त्यावर बरेचसे काही चांगल्या आणि काही वाईट कमेंट गेलेल्या आहेत. तर त्याविषयी पण त्यांनी व्हिडिओ बनवला. तर ठीक आहे. तर त्याविषयी मला दादा तुम्हाला पण सांगायचं आहे की हा विषय मी ना खरं सांगते, तुमचा खूप चांगला विषय आहे आणि खूप चांगला मुद्दा तुम्ही बोललेले आहात. कारण ह्याच्या पाठीमागे सुद्धा असंच झालेलं की मी म्हणजे चर्चेमध्ये बोललेली ह्या गोष्टी की अक्षदा वगैरे आपण लग्नामध्ये जे वापरतो, म्हणजे हाच विषय दादांचा होता की लग्नामध्ये जो आपण अक्षदांचा वापर करतो, त्यामध्ये जो तांदूळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर वायाला जातो, खरंच वायाला जातो. आणि काही काही लोक जे बोलले ना तुम्हाला किंवा हा तांदूळ नाही का पक्षी वगैरे खातात हे, तर ते खरं आहे तुमचं. आत्ता हॉलमध्ये लग्न होतात वगैरे आणि पटकन झाडूही मारला जातो, पण पहिले जुनी पद्धत होती, ज्याने तयार केलं त्यामागे काहीतरी शास्त्र तर नक्की असेल वगैरे, मान्य आहे. पण आत्ता सध्याच्या सिच्युएशनला खरंच अक्षदा ह्या कमी प्रमाणातच वापराव्यात असं मला म्हणणं आहे. कारण एक होतं की रीतिरिवाज असतात, आपल्या म्हणण्याने काही कोणी ऐकणार नाही आहे. तर मी एक स्वतःचा अनुभव सांगते मी तुम्हाला की काय झालेलं होतं. एका लग्नामध्ये मी गेलेली. आता इथे कोणत्याही कम्युनिटीचं मी नाव घेत नाही आहे. पण खरंच तर माझ्या फ्रेंडच्याच म्हणजे मैत्रिणीच्याच भावाचं लग्न होतं. तर त्यामध्ये मी गेली. आता असं की आपल्याकडे कसं हा मंगलाष्टकांचा टाईम असतो आणि अ, आपल्याला ती सवय झाली आता अक्षदा घ्यायच्या आणि टाकायच्या असं हे ते. आणि गेले तर सगळे भेटलो तिला आणि सगळं झालं. तर ती आम्हाला बोलली, "बसा ना जेवायला घ्या" म्हणली. आणि असं मस्त टेबल वगैरे लावली होती. हॉल पुढे स्टेजवर लग्न लागायला घेतलेलं. सगळं नवरदेव किंवा नवरी मुलगी आलेली. आणि तर म्हटलं, "अरे हे काय? हे जेवा म्हणतात, सगळे लोकं जेवतात आहे." आणि तिकडे मंगलाष्टका चालू होत्या. तर मंगलाष्टका ज्या चालू होत्या ना, जर जे मंगलाष्टका म्हणणारे गुरुजी किंवा तिथले जे काही मंडळी होती ना, तेच फक्त त्यावेळी अक्षदा टाकत होते. अगदी मोजक्या प्रमाणात अगदी. तर मी म्हटलं, "हे काय?" आता मी पहिल्यांदाच असं लग्न पाहिलेलं. तर जेवण वगैरे झाल्यावरती म्हणले, "तुम्हाला जर अक्षता टाकायची असेल तर तुम्ही पुढे जा." मग ते नवरदेव नवरी हार वगैरे घालून बसले होते समोर. समोर बसले तर ज्यांना कोणाला त्यांना आशीर्वाद द्यायचे असतील, ज्यांना कोणाला म्हणजे त्यांना अक्षता टाकायच्या असतील, त्यांनी स्टेजवर जायचं. आणि तिथे फक्त अगदी मोजून 4 ते 5 हातावर अक्षता देत होते ते गुरुजी. आणि रांगेने लोकं त्यांच्या डोक्यावर ते टाकायचे जाऊन. नवरदेव नवरीच्या डोक्यावरच त्या अक्षता टाकत होते आणि खाली येत होते. बस. तर मला ती पद्धत इतकी आवडली ना खरंच, की अगदी थोड्या प्रमाणातले तांदूळ आणि ते पण त्या स्टेजपुरतेच मर्यादित, की बल्कि ते गोळा करून आपण तिथेच कुठे पक्ष्यांना वगैरे देऊ शकतो. तर असं तो म्हणजे प्रसंग होता. आणि मला ते खूप आवडलं, की बिलकुलही वायाला न जाता अगदी नवरदेव नवरीच्या डोक्यावरच त्या अक्षदा पडल्या पाहिजेत असा तो उद्देश होता. आणि खूप मला छान वाटलं ती गोष्ट. खरंच खूप छान वाटली. तर अशा प्रकारे ना खरंच म्हणजे आपण म्हणतो ना लग्न समारंभ व्हायलाच पाहिजेत. आणि जो अक्षदांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो तो कमी केला पाहिजे. तर मी तुमच्या ह्या मताशी खूप सहमत आहे, की तुम्ही जो मुद्दा मांडला ना, की अक्षदा कमी म्हणजे वापरू नयेत, खूप वायाला जातात. आणि पहिली गोष्ट तर पहा ना, नवरदेव नवरीच्या ते पोचतच नाहीत, म्हणजे अक्षरशः आपण म्हणतो ना, म्हणजे अगदी नवरदेव नवरीपर्यंत त्या अक्षता पोहोचत नाही, हेच इकडे-तिकडे असं. तर हा खरंच मला असं वाटतं, की
थोडंसं अन्नाचा अपमान झाल्यासारखंच होतं, पायाखाली तुडवलं जातात हे ते. तर हे खूप चुकीचं वाटतं आणि तुमच्या या मताशी खूप मी सहमत आहे, की तुम्ही खूप छान विचार मांडला आणि त्याबद्दल ना मला खरंच वाटलं, की मी एक रिप्लाय द्यावा. खरंच म्हणजे खरंच सुंदर विचार आहेत तुमचे. आताच हे तुमचे विचार खूपच सुंदर आहे. म्हणजे आता मी म्हणजे पुण्यामध्येच म्हणजे प्रॉपर पुण्याची असल्यामुळं पुण्यामध्ये लहानाची मोठी झाली असेल XYZ. आता ठीक आहे, मी इकडे असते. विषय तो आहे. पण जे तुमचे विचार आहेत ना, ते खूपच खूप चांगल्या प्रकारे म्हणजे पहिल्यापासूनच मी पाहता आलेले तुमचे व्हिडिओज आणि खरंच तुमचे विचार खूप छान आहेत आणि त्यामुळं मला हे तुम्हाला सांगावसं वाटलं खरंच. तर हा जो अक्षदांचा अपव्यय आणि तुम्ही जे सांगितलं तुमच्या मुलींच्या बाबतीत, की मी फुलांचाच अक्षदा करणार. तर खरंच नक्कीच हा विचारही खूप खूप मोठा आहे तुमचा आणि कुठेतरी एक म्हणतो ना आपण एखादा विचार तर ते स्वतःपासून सुरुवात करावी, तर तो विचार खूप छान आहे. बाकी तुम्हाला तुमच्या नवीन घरासाठी खूप शुभेच्छा. लवकर तुमचं घर पूर्ण होवो आणि प्रगतीताईंना देखील खूप खूप शुभेच्छा. तुमच्या दोघांचे व्हिडिओज खूप छान असतात आणि मला खूप आवडतात. तर हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. तर आता लाईट गेली घरामध्ये आणि खूप गरम देखील व्हायला लागलं आणि मला तुम्हाला काहीतरी गोष्ट दाखवायची होती. आता एक ठिकाणी मी गेली होते. इथेच जवळ एक छानसं एक ठिकाण आहे. तिथे ना असंच गेलेलो आम्ही काही कामाने आणि तिथे खूप सुंदर सुंदर गुलाबाची फुलं होती. त्याचा मी व्हिडिओ टाकलेला यूट्यूब शॉर्टला. तर तिथले मला माझे फोटो काढण्याचा मोह आवरलाच नाही खरं म्हणजे आणि ते मी माझ्या मोबाईलमध्येच क्लिक केलेलं आहे. तर ना इथे पण आज आज ना खूप सुंदर अशा कळ्या आणि गुलाबाची फुलं आलेली आहे बा. ते असं मस्त ही गुलाबाची फुलं आलेली आहेत या कळ्या आणि इकडे हे झाड खूप मोठं झालं आहे पण इकडे पण कळ्या आलेल्या आहेत. अशा प्रकारे आता इकडे काय आळू ह्याला पण आले 2 कळ्या. लाईट आली आता आणि आता मी करते व्हिडिओचा एंड. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना.